की माहेरी जाऊ का असं. मग मालक जर घरी आला लगेच गरमागरम चहा देणार, आवडता नाश्ता देणार, आवडतं जेवण तयार करणार आणि जेवण झाल्यानंतर ते प्रसन्न पाहिलं तर विचारणार माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, मी एक दिवस जाऊन येऊ का. मालक प्रसन्न असतात. मग अगं तू 6 महिन्यापासून गेली नाहीये, एक दिवस काय जरा 8 एक दिवस जाऊन ये, राहून ये, लगेच परवानगी मिळते. पण काही काही माता भगिनी त्यांना पतीची परवानगी कशी मिळावी हे कळत नाही. दिवसभर शेतामध्ये काम करून पती थकलेला असतो, त्याला असं वाटतं कधी 2 घास गिळायला मिळतात, कधी आराम करायला मिळतो, अशी त्याची अपेक्षा असते. घरी गेल्यानंतर पत्नीने पाणी द्यावं, जेवण द्यावं आणि विश्रांती करावी. परंतु ही घरात आल्याबरोबर पतीला पाणी तर काही देत नाही, उलट विचारते माझ्या आईची तब्येत बरी नाही, मी 2-3 दिवस जाऊन येऊ का. आता तो दिवसभराचा थकलेला असतो. ही पाणी द्यायच्या ऐवजी, जेवण द्यायच्या ऐवजी माहेरा जायची गोष्ट करते. मग तोही खवळतो आणि तो म्हणतो का ग तुझी आई आजारी आहे म्हणून तू माहेरी जाणार, माटे भाकरी काय तू बाप करी का. मग म्हणून पती प्रसन्न करावा मग माहेरी जायचा प्रस्ताव मांडावा. तसं सती माता माहेरी जाण्याकरता भगवान महादेवाची विनंती करतात, म्हणजे चरण संवाहन करतात. भगवंताचे डोळे बंद आहेत. सती माता डोळे बंद, आपल्या पाय दाबू लागले. भगवंताने डोळे उघडले. देवी काय भानगड आहे, काय एवढी सेवा करताय तुम्ही. सती मातेने हात जोडले. नाही नाही प्रभू, पतिव्रतांचा धर्म आहे पतीची सेवा करणं. पण भगवान महादेव म्हणतात सती नाही, पण आज जरा जास्तच सेवा चालू आहे तुझी, काही मागायचं का तुम्हाला. सती माता म्हणते प्रभू तुम्हाला माहिती काय विमान कुठे जात आहेत. म्हणे कुठे. अहो म्हटले तुमच्या सासरवाडीला तुमच्या सासऱ्याने मोठ्या यज्ञाचा आरंभ केलाय, तिथे सर्व विमान जात आहेत. वास्तविक पाहता माहेरचा विषय आला की महिलांना आपलेपणा तिथं प्राप्त होत असतो, ममत्व निर्माण होत असतं. माझ्या माहेरी एवढा मोठा उत्सव होतो की तुम्हाला मी काय सांगू. असं गप्पा मारत असताना बोलतात माहेर विषयी ममत्व प्राप्त होत असतं. परंतु आज भगवान महादेवाशी बोलत असताना असं म्हणत नाही की माझ्या माहेरी माझ्या वडिलांनी यज्ञाचा आरंभ केला, असं नाही म्हणत. मग तुमच्या सासरवाडीला तुमच्या सासऱ्याने भव्य यज्ञाचा आरंभ केलाय, त्यामुळे तिथे आपल्याला जायचंय. भगवान म्हटले ठीक आहे ठीक आहे जाऊ आपण. पण मग पत्रिका आली का आपल्याला. सती माता म्हटले आपण एवढ्या लांब कैलासामध्ये राहतो, कोणता पोस्टमन येईल इकडे पत्रिका देण्यासाठी. अहो माझ्या वडिलांनी पत्रिका पाठवली असेल पण ती इथं येत नाही. बरं ठीक आहे जाऊ आपण, काही हरकत नाही. पण एक सांगू का सती, तिथे गेल्यानंतर मला पाहून तुझ्या वडिलांना आनंद वाटणार नाही. म्हणे का असं. तर आज भगवंताने जी गोष्ट लपून ठेवली होती ती सांगावी लागली. अगं म्हटले तुझे वडील प्रजापतीच्या गादीवर काय बसले, सर्वजण उभे राहिले आणि आम्ही 3 दिवस खाली बसलो होतो, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्माला काही बोलले नाही, विष्णूला काही बोलले नाही, पण मला त्याने शाप देऊन टाकला की इथून पुढे जेवढे काही यज्ञ होतील कोणत्याच यज्ञामध्ये तुम्हाला सहभाग मिळणार नाही, भागम न लभता. आणि आता जो कणखल मध्ये हरिद्वार मध्ये यज्ञ आरंभ केलाय, हा यज्ञ सुद्धा माझ्या विरोध दर्शनाकरताच केलेला आहे. त्यामुळे हे सती तिथे गेल्यानंतर प्रसन्नता वाटणार नाही, त्यामुळे तू सुद्धा जाऊ नको. सती माता म्हणते असं आहे का ते, म्हणजे सासऱ्याचं जावायचं वाकडं आहे. पण का हो तुम्ही गेला नाहीत, मी जाणार नाही आणि सर्व देवी देवता तिथे येतील, ते म्हणतील का हो सर्व मुली आल्यात, सर्व जावई आलेत, पण भगवान महादेव आणि तुमची लहान मुलगी सती आली नाही. ज्या अर्थी आली नाही त्या अर्थी सासऱ्याचं जावायचं काही बोलणं सुरू झालं नाही. लोक नावं ठेवतील. असं करा तुम्ही मला आज्ञा द्या. भगवान म्हणतात एवढं समजून सांगून सुद्धा तू ऐकत नाही. अगं तुला माहेरी तुझा अपमान होईल. जिस घर में आदर मान उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर मान उस घर में जाना चाहिए.
भगवान की जय। अगं सती, तिथे तुझा अवमान होईल आणि जिथे आपला अवमान होतो, आपल्याला पाहिल्याबरोबर संकोच निर्माण होतो, तिथे माणसाने कधीच जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. आप नहीं आदर नहीं, नहीं नयनो में स्नेह, ता घर मत जाइए चाहे कंचन बरसत नेह. सोन्याचा धूर निघत असला तरी तिथे जाऊ नये, पण जर प्रेम असेल तर निश्चित गेलं पाहिजे. सती माता म्हटले, यज्ञ काय पुन्हा पुन्हा होत असतो का? कधीतरी एखादा यज्ञ होत असतो. माझ्या सर्व बहिणी मिळतील, भेटीगाठी होतील, तुम्ही थांबा, मी जाते आणि माझ्या वडिलांची समजूत घालून वडिलांना घेऊनच तुम्हाला घेण्याकरता येते. अगं सती, एवढं सांगून सुद्धा तू ऐकत नाही. आता तुझी इच्छा. भगवंताने डोळे बंद करून घेतले. सती माता म्हटले, मग मी जाते. हात जोडला आणि सती माता 2 पावलं पुढे चालल्या. पण जात असताना मध्ये थांबल्या. विचार करतायत की यज्ञ काही दिवसापुरता आहे, मालक मात्र कायमचा आहे. 2 दिवसाच्या यज्ञाकरता कायमचा मालक नाराज नको व्हायला म्हणून परत माघारी फिरल्या. आणि येत असताना भगवंताने डोळे बंद पाहिले, डोळे उघडले. गेली का परत येते असं येत असताना पाहिले, तेव्हा भगवंताने लगेच डोळे बंद करून घेतले. महाराज, मी जाते बरं का, आता परत येणार नाही. हात जोडल्याने परत निघाली. पुन्हा 2 पावलं पुढे जाते. हरिद्वारकडे गेली की भगवंताचं ध्यान यायचं आणि पुन्हा परत यायची. आणि येताना दिसली की देवाने डोळे बंद करून घ्यायचे. जाताना दिसली की उघडायचे. कुठपर्यंत गेली? 1 किलोमीटर का 2 किलोमीटर. शेवटी सती मातेला कळे ना जावं की राहावं. आणि ती निर्णय घेतला की पुन्हा पुन्हा काही यज्ञ होत नाही, गेलं पाहिजे. म्हणून सती माता गेल्या आणि भगवान परमात्म्याने विचार केला की आता हे काही परत येणार नाही. नंदीश्वराला शिवगणांना पाठवलं आणि सती मातेबरोबर शिवगण नंदीश्वर हरिद्वार मध्ये पोहोचले. बोले शंकर भगवान की. सती माता जेव्हा हरिद्वार मध्ये आल्या तेव्हा यज्ञ मंडपामध्ये अनेक देवी देवता उपस्थित होते. त्या देवी देवतांनी सती मातेकडे पाहिलं, पण पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं. पहिला झटका बसला सती मातेला. अरे, ज्या देवी देवता नेहमी पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत करायची, आता त्यांनी पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं. पहिला झटका बसला. जाऊ द्या म्हटले. आईकडे महालाकडे जात असताना मध्यंतरी 15 बहिणी उभ्या होत्या आणि त्या सती मातेशी बोल लागला, का ग सती, ये, आम्हाला माहिती वडिलांनी तुला आमंत्रण पाठवलेलं नव्हतं, तरी सुद्धा तू आली ना, आनंदाची गोष्ट, ये. दुसरी म्हणते, का ग तुझे मिस्टर आता गाडी वापरता का नाही, का अजून नंदीवरच फिरताय. तिसरी म्हटले, का ग तुझे मिस्टर कटिंग दाढी करता का नाही, का जशा तशा जटा दाढी जशी तरी वाढलेली आहे. चौथी म्हणते, का ग तुझे मिस्टर काही पावडर वगैरे लावता का नाही, अजून चिता बसणं चालू आहे. पाचवी म्हणते, का ग तुझ्या मालकाने काही कपडे घालायला सुरुवात केली का नाही, का अजून गजचर्म व्याघ्रांबरच ओढतायत. त्या बहिणींच्या वचनरूपी बाणांनी सती मातेचं हृदय छिन्न विच्छिन्न झालं, दुःख झालं. सादर भल ही मली एक माता भगिनी मिली बहुत मुस्काता. सती मातेने विचार केला की मी आली आहे माहेरी, आणि माहेरी लेकीला सर्वात जास्त महत्व असतं ते आपल्या आईचं. म्हणून म्हण आहे, जोपर्यंत माय तोपर्यंतच माहेर. एकदा माय गेली की माहेरची वाट संपते. कोण कोणाचा भाऊ आणि कोण कोणाची भाऊजाई किती दिवसापर्यंत ते बोलवणार. म्हणून लेकीला सर्वात जास्त विशेष महत्व असतं ते आपल्या आईचं. म्हणून सर्वांचं बोललेलं कटू वचन बाजूला सारले, सर्व बहिणींना बाजूला सारलं आणि आईला भेटण्याकरता महालामध्ये सती माता निघाल्या. दरवाजा उघडला. हरिद्वार मध्ये सर्व लोक आनंदात होते, पण सती मातेची आई प्रसूती माता तेवढी दुःखात होती. माझ्या लहान जावयाला, लहान मुलीला, सतीला कळेल
आणि त्यांना काय वाटेल की एवढा मोठा यज्ञ झाला तरी सुद्धा मला बोलवलं नाही, दुःख करत बसली होती. आणि सतीने दरवाजा उघडल्याबरोबर पाहिलं तर सती आलेली आहे. प्रसूती माता धावत आल्या, इकडून सती माता धावत आल्या आणि दोघांनी कळकळून आलिंगन दिलं. दोघही माय लेकी रडू लागल्या. आणि सती माता विचारते, का गाई, सर्व मुली श्रीमंत आहेत, सर्वांना तू बोलवलं, निमंत्रण पाठवलं आणि मी गरीब आहे म्हणून मला तू निरोप पाठवला नाही, पत्रिका पाठवली नाही. महाराज, गरिबी हे फार मोठं दुःख आहे जीवनामध्ये, फार मोठं दुःख आहे. एखादा मनुष्य जर गरीब असेल तर लोक त्याच्याकडे गेल्यानंतर म्हणतात, हु आर यू, कोण आहे तू, ओळखत नाही मी, आणि थोडासा पैसा येऊ द्या बरं. लोक त्याला म्हणतात, हाऊ आर यू, कसे आहात महाराज तुम्ही, कसे आहात. जर जवळचे असतील पण गरीब असतील तर ओळखत नाही लोक त्यांना, पत्रिका सुद्धा देत नाही लग्नाची. आणि जर श्रीमंत असतील तर किती लांबचे असू द्या, ते ना आमचे फार जवळचे आहेत, त्यांना पत्रिका पोचते. नुसते पत्रिका पोचत नाही, मूळ लावलं जातं त्यांना सुद्धा. सती माता रडू लागल्या. प्रसूती माता सांगते, अगं तुझ्या वडिलांना खूप सांगितलं पण तुझे वडिलांनी ऐकलं नाही. म्हणे, कुठे आहेत माझे वडील. म्हणे, तुझे वडील जा यज्ञशाळेमध्ये, यज्ञामध्ये आहुती देत आहेत. दक्ष प्रजापती यज्ञशाळेमध्ये आहुती देत आहेत. आणि सती माता आईची भेट घेऊन आता वडिलांना जाब विचारण्याकरता निघाल्या की, प्रभू पिताश्री, तुम्ही मला निमंत्रण पत्रिका का पाठवली नाही. यज्ञशाळेमध्ये ऋत्विजासह दक्ष प्रजापती बसलेले आहेत आणि त्यांचा यज्ञ संपन्न होतोय. यज्ञामध्ये सविधा टाकणं सुरू होतंय. अग्नये स्वाहा, वरुणाय स्वाहा, इंद्राय स्वाहा. यज्ञ संपन्न होतोय. यज्ञामध्ये आहुती देत असताना सती तिकून येताना दिसली. सती माता देवाच्या यज्ञभूमीमध्ये आली. वाक्याकडे लक्ष ठेवत चला. सती माता यज्ञ शाळेकडे येत आहे. सतीला येताना पाहिलं तरी सुद्धा दक्ष प्रजापतीने पाऊल सुद्धा न पाहिल्यासारखं केलं. आणि तिसरा झटका बसला सती मातेला. अरे, ज्या वडिलांची मी एवढी लाडकी होती, मला पाहिल्यानंतर सुद्धा त्याने तोंड फिरून घेतलं. पिताजी, मी तुमची लाडकी मुलगी आहे, मला तो निमंत्रण का पाठवलं नाही. मला नाही पाठवलं ठीक आहे, माझ्या मालकाला तुम्ही पत्रिका पाठवायला पाहिजे होती, त्यांना आदर द्यायला पाहिजे होता, या यज्ञामध्ये त्यांना बोलवायला पाहिजे होतं. सती मातेने अनेक प्रकारे विनवणी करायला सुरुवात केली, परंतु दक्ष प्रजापतीने लक्ष सुद्धा न दिल्यामुळे सती मातेला स्वतःचा अपमान वाटू लागला. पण स्वतःचा अपमान सती मातेने सहन केला. परंतु जेव्हा सती मातेचं लक्ष यज्ञशाळेमध्ये गेलं तर जगतातले सर्वात लहान लहान असणारे देव, त्यांना सुद्धा यज्ञशाळेमध्ये हविर्भाग ठेवला होता, त्यांना सुद्धा यज्ञामध्ये स्थान होतं. पण संपूर्ण जगतातला महादेव असणारा भगवान महेश्वर, आणि त्याला यज्ञामध्ये कुठेही स्थान नाही. हे मात्र सती मातेला सहन झालं नाही. आणि सती मातेची तळपायाची मस्तकाला गेली. क्रोध निर्माण झाला, डोळे लाल झाले. आणि सती माता आपल्या पिताश्रींना म्हणते, पिताश्री, तुम्ही सर्व जगतातल्या लहान लहान देवांना हविर्भाग दिला, यज्ञामध्ये स्थान दिलं, पण जगतातला महान देव असणारा महादेव माझे पती मालक, त्यांना तुम्ही यज्ञामध्ये कोणतंही स्थान देत नाही. तुम्ही माझे पिता आहात, पण तुम्ही माझ्या पतीचा द्रोह करतायत. म्हणून जा, आजपासून तुम्ही माझे पिता नाहीत आणि मी तुमची मुलगी नाही. पण मला माहिती आहे माझा जन्म तुमच्यापासून झालाय, त्यामुळे तुमचं रक्त माझ्या शरीरामध्ये वाहतंय. म्हणून जोपर्यंत मी देहाचा त्याग करत नाही तोपर्यंत पिता पुत्रीचा संबंध संपणार नाही. म्हणून हे दक्षा, आज तुझ्याच यज्ञामध्ये मी स्वतःला जाळून भस्मसात करून घेते. अतस्तवोपन्महितम कलेवरं न धारयिष्ये शितिकंठगरिणं दग्धस्य मोहाति विशुद्धि मंदसो
सद्य प्रज्ज्वाल समाधी दाखवला त्या सती मातेने दक्ष प्रजापतीने आरंभ केलेल्या यज्ञामध्ये पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे स्वतःला भस्मसात करून घेतलं. बोलो सती मैया की, शंकर भगवान की. सती माता यज्ञामध्ये भस्म झाल्या ही बातमी जेव्हा नारदजींच्या द्वारे भगवान महादेवाला कळाली, भगवान महादेवाला क्रोध निर्माण झाला आणि भगवान महादेव विचार करतायत आतापर्यंत या दक्षाने माझा खूप अपमान केला, पण तरी मात्र मी तो सहन केला का? कारण तो माझ्या पत्नीचा पिता होता म्हणून. पार्वती पते हर हर महादेव। धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भाव, विश्व का गौ माता की, भारत माता की, हिंदू धर्म की। हेलो 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 हॅलो 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 विको कमी करा। या ठिकाणी आलेले सर्व महाराज मंडळींचे सहर्ष स्वागत आहे। बाहेरगावून आलेले सर्व भाविक मंडळींचे सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि उद्या बरोबर 8 वाजता या ठिकाणी कथा प्रारंभ होईल। तरी गावातील व पंचकृषीतील भाविकांनी 8 वाजता या ठिकाणी कथेला या।